तर आज आपल्याला बनवायचं आहे कुर्ताचं बेसन। तर यामध्ये मी 1 वाटी कुर्ताचं बेसन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कट केल्या मिरच्या, कांदे, टमाटर आणि हा कढीपत्ता। तर आपण एक भांडं ठेवलं, याच्यामध्ये तेल टाकूया। तेल तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये कांद्याने फोडणी घालूया। छान लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची छान मिरच्यांना व्यवस्थित शिजू द्यावं। त्याच्यामध्ये टमाटर घालूया, छान असं परतून घेऊ। आपण हळदी पावडर छान परतून घेऊ। तर आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करू, कारण की आपल्याला बेसन हे भिजवून बनवायचं आहे। आपण कुर्ता हे आपण ऑलरेडी भाजून घेतलं होतं आणि भाजून घेतल्यानंतर त्याला दळून आणलं, त्याचं बेसन केलं। तर आपण या बेसनाला भिजवून घेऊ। बेसन हे कुर्ता ऑलरेडी भाजले असल्यामुळे आपण ह्या बेसनाला पाण्याने मिक्स करून छान असं मिश्रण तयार केलेलं आहे। छान आपल्या फोडणीला छान उकळी आली आहे। आपण आता याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण इथं बेसन ॲड करू। आपले कुर्ता भाजले असल्यामुळे आपण याला तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये न भाजता आपण ह्या उकडत्या याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं मिश्रण। हे छान असं परतून घ्यायचं। तर आपलं हे खूप छान असं मिश्रण तयार झालं आहे। याला आपण 10 मिनिटे छान मस्त उकळी येईपर्यंत छान उकळत छान शिजू द्यायचा। कुर्ता बेसन हे आंबट चवीला असलं तर खूप छान वाटतो। आपण हे बेसन जेवणाचं सोबत याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊ शकता। खूप सुंदर आंबट छान बेसन खूप सुंदर लागतो कुर्ताचा। छान याला उकळी येईपर्यंत आपण आता याला शिजू द्यायचं। काही जण याच्यामध्ये आंबटसुद्धा घालतात, चिंचेचा म्हणा किंवा आंब्याचं म्हणा, किंवा काही टोमॅटोसुद्धा तुम्ही जास्त 1-2-3 कापून घेतले तर खूप सुंदर आंबट बेसन तयार होतो। त्यामध्ये 1 चम्मच आंब्याचा आंबट टाकलेला आहे, कारण की चवीला खूप सुंदर वाटतो आंबट बेसन। त्यामध्ये जास्त टोमॅटो घालूनसुद्धा आंबट करू शकता। आता माझ्याकडे आंब्याचा आंबट असल्यामुळे मी ते आंब्याचा आंबट घातलेला आहे। मस्त छान उकळी, तर आपल्या बेसनाला मस्त छान उकळी आली आहे। तर आपला बेसन छान तयार झालेला आहे। आपण याच्यामध्ये सांबार ॲड करूया, सांबार घालून घेऊ। तर बेसन तयार झालेलं आहे, खूप सुंदर असा बेसन।